रोज इडली, डोसा, उत्तापा शिवाय पोहे किंवा उपमा खाऊन जर कंटाळा आला असेल ना, तर मस्त असा टेस्टी नाश्ता ना एकदा तुम्ही ट्राय करून बघा. अगदी तुमच्या घरातल्या साहित्यामध्येच तयार होईल. हा नाश्ता जर बनवला ना, तर तुमची मुलं रोज याचीच डिमांड करतील. आणि आता मुलांना मात्र सुट्ट्या लागत आहेत, तर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये हा नाश्ता तर झालाच पाहिजे. करूया आपल्या रेसिपीला सुरुवात. नमस्कार मंडळी, मी प्रियांका. तुम्हाला सर्वांचं प्रियाज फूडीमध्ये मनापासून स्वागत. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपल्याला साहित्य काय लागणार आहे ते बघूयात. तर इथे बघा, मी 4 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेत. 3 ते 4 असे बटाटे तुम्ही घेऊ शकताय. प्रमाण थोडंसं कमी जास्त असेल तर काय हरकत नाहीये. बटाटे उकडून घ्यायचे आणि त्याची साल काढून घ्यायचे. अर्धी वाटी इतका आपल्याला पोहे लागणार आहेत, अर्धी वाटी आपल्याला रवा लागणार आहे आणि अर्धी वाटी आपल्याला तांदळाचं पीठ लागणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा रवा असतो ना, तो व्यवस्थित चाळून घ्यायचा. पोहे सुद्धा आपल्याला चाळून व्यवस्थित घ्यायचे. आणि आता इथे जे बटाटे आहेत की नाही, त्या बटाट्यांचे ना आपल्याला असे काप करून घ्यायचे. तर जास्त मोठेही काप करू नका, अगदी छोटे छोटे काप केले तरी चालतील आणि जास्त मध्यमही काप केले तरी चालतील, कारण आपण ह्याला ना मिक्सर मधूनच काढून घेणार आहोत त्याच्यासाठी. आता एकदम मध्यम आकाराचं जे मिक्सरचं भांडं होतं ना, ते घेतलंय. आता ह्याच्यामध्ये जे पण आपण बटाट्यांचे काप केलेले ते घालायचे, सोबतच इथे पोहे घालायचे आणि तांदळाचं पीठ घालून घ्यायचे. आता याच्यामध्ये ना आपल्याला अर्धा कप इतकं पाणी घालायचंय. म्हणजे तुम्ही थोडंसं जास्तही पाणी घालू शकताय. सुरुवातीला आता एवढंच पाणी घातलंय, पण ह्याला 1 2 ते 3 वेळा तुम्हाला फिरवून घ्यावं लागेल. आणि लक्षात घ्या, पाण्याचा सुद्धा जास्त वापर करू नका. अगदी जितकं बेताने पाणी लागेल ना, तेवढाच पाण्याचा वापर करा. आणि अगदी असं आपल्याला टेक्स्चर ठेवायचं. हे बघू शकताय, पाणी जास्त केलं तर खूप पातळ होऊन जाईल. शक्यतो तांदळामुळे पातळ नाही होत, पण तरी सुद्धा पाण्याचा वापर कमी करा. आता याच्यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे. तर इथे ना मी बारीक रवा वापरलाय. जर तुमच्याकडे मोठा रवा असेल तर तो मिक्सरला फिरवून घ्या आणि मग तुम्ही बारीक रवा इथे वापरू शकताय. तर रवा घातला ना की परत आपल्याला ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. जे मिश्रण आपण अगोदर करून घेतलेलं ना, त्याच्यामध्ये त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आणि आता ह्याचं टेक्स्चर बघू शकताय तुम्ही. अगदी असं टेक्स्चर ठेवायचं आपल्याला, कारण आपण याच्यापासून जो नाश्ता बनवतोय ना, तो अगदी मुलांच्याच आवडीचा म्हणजे ना पॅनकेक बनवतोय, छोटे छोटे पॅनकेक बनवतोय. त्याच्यासाठी सुरुवातीला हे पातळ पीठ अजिबात ठेवू नका. अगदी असं टेक्स्चर आपल्याला ठेवून घ्यायचंय. तर आता फक्त ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, कारण रवा टाकलाय ना ह्याच्यामध्ये आपण, त्यामुळे रवा फुगतो. त्यासाठी 2 ते 3 मिनिटांसाठी ह्याला रेस्ट करायला असंच ठेवून देऊयात. तर आपल्याला इथे भाज्या कोणत्या लागणार आहेत ते बघूयात. आवडीच्या नावडीच्या भाज्या सगळ्या घेऊ शकताय. तर इथे मी एक शिमला मिरची घेतलेली, जिला मी अगदी बारीक चिरून घेतलेली. त्यासोबतच एक कांदा घेतलाय, तो सुद्धा मध्यम आकाराचा आहे, बारीक चिरून घेतलेला आहे. एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला, तो सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे. त्यासोबतच ना एक मोठा चमचा इतका लसूण घेतलेला, एक 5 ते 7 पाकळ्या असतील, त्याला अगदी बारीक असं चिरून घ्यायचं आहे. त्यासोबतच ना अर्धा इंचला थोडासा जास्त अद्रक होता, त्याला सुद्धा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे. 2 हिरव्या मिरच्या होत्या, त्या सुद्धा बारीक चिरून घेतलेल्या आहे. आता इथे ना मी ऑर्गॅनो वापरलेत. आता ऑर्गॅनो म्हणजे काय, जे आपल्याला पिझ्झा सोबत मिळते की नाही, तेच ऑर्गॅनो वापरायचं आहे. जर ते नसेल ना, नाही घातलं तरी काय हरकत नाहीये. 1 छोटा चमचा इतका ऑर्गॅनो घातलेला आहे. त्यासोबतच ना अर्धा छोटा चमचा आपल्याला इथे चिली फ्लेक्स वापरायचे. आता चिली फ्लेक्सचं प्रमाण थोडंसं कमी ठेवा, कारण आपण इथे मिरच्या सुद्धा वापरलेत, त्यामुळे जास्त तिखट नको व्हायला. सोबतच इथे आपल्याला मीठ सुद्धा घालून घ्यायचंय. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आता याच्यामध्ये दुसऱ्या कोणत्या भाज्या तुम्हाला घालायच्या असतील त्या पण तुम्ही घालू शकता. आता या मिश्रणामध्ये एक एक करून भाज्या घालून घेऊयात. कांदा घातला की लगेच शिमला मिरची घालायची, सोबतच टोमॅटो पण घालूयात आणि अद्रक घालायचं. लगेच याच्यामध्ये लसूण घालूयात, मिरची घालायची, ऑर्गॅनो घालायचा, चिली फ्लेक्स घालूयात आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. मिठाचं प्रमाण एकदा टेस्ट करून बघा, कमी जास्त असेल तर तुम्ही ह्या स्टेजला ह्याच्यामध्ये वाढवून घेऊ शकता. आता ह्या सगळ्याला परत एकदा व्यवस्थित असं आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता ह्याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकताय. पाण्याचं प्रमाण इथे सुद्धा घालायचं नाही आपल्याला. आता ह्या आपल्या नाश्त्याला ना मस्त असं फ्लफी बनवायचं आहे, आपल्याला मौसूद बनवायचं. त्याच्यासाठी आपण 1 इनोचे सॅचे वापरतो इथे. आणि आता इनो ऍक्टिव्ह करण्यासाठी इथे थोडंसं पाणी घालायचं आणि ह्याला लगेच व्यवस्थित असं आपल्याला फेटून घ्यायचं. इथे लक्षात घ्या, जर तुम्हाला इनो वापरायचा नसेल ना, तर तुमच्या घरातला खाण्याचा सोडा असतो की नाही, तो तुम्ही वापरला तरी चालेल. तो पाव छोटा चमचा इतका वापरा, जास्त वापरू नका. आणि ह्याला परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. पाव छोटा चमचा किंवा अर्धा छोटा चमचा वापरला तरी चालेल. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आणि आता आपलं बॅटर तयार झालेलं आहे पॅनकेक बनवण्यासाठी. आता हे मी पळी घेतलेली आहे, तर पळी छोटीशी आहे. आता तुम्हाला मी 2 पद्धतीने बनवून दाखवणार आहे. तर जनरली तुमच्याकडे जर असा पॅन असेल ना, तर ह्या पॅनमध्ये कसं बनवायचं ते सांगते, मग दुसरी स्टेप पण मी तुम्हाला सांगेन. आता ह्याच्यामध्ये ना 1 मोठा चमचा इतकं तेल घालायचं. तेल घातलं की लगेच तेल गरम झालं की मोहरी घालायची. मोहरी मस्त अशी तडतडली की जे आपण बॅटर बनवून घेतलेलं ना, त्याच्यातलं 1 पळीभर इतकंच बॅटर आपल्याला ह्याच्यामध्ये व्यवस्थित घालून घ्यायचं. इथे एका गोष्टीची काळजी घ्या की हे बॅटर ना एका ठिकाणीच घालायचं. ह्याला असं पसरवायचं वगैरे अजिबात नाही बरं का. एका ठिकाणीच ह्याला घालून घ्यायचं. आणि आता ह्याला फक्त आपल्याला एक छान अशी वाफ काढून घ्यायची. गॅसची फ्लेम पूर्ण मीडियम ठेवायची, लो टू मीडियम ठेवू शकताय. पूर्ण हाय फ्लेम करू नका आणि लो पण करू नका. आणि वाफ काढायची फक्त 1 मिनिटाची.
वाफ काढली ना की आता तुम्ही बघू शकता खालच्या बाजूने हे पीठ मस्त असं आपलं चांगलं भाजलेलं आहे. एकदा तुम्ही चेक करून बघा. आणि भाजल्यानंतर ना ह्याला फक्त खालच्या बाजूने व्यवस्थित असं मोकळं करून घ्यायचं आणि ह्याला आता आपण फ्लिप करून घेतो. आता फ्लिप केल्यानंतर ना हे बघू शकता खालच्या बाजूने किती छान असं पीठ आपलं भाजलेलं आहे. आता ह्याला फक्त खालच्या बाजूने ना आपल्याला एक अर्धा मिनिट भाजून घ्यायचं, जास्त वेळ नाही भाजून घ्यायचं. आणि आता ह्याला आपल्याला फक्त झाकून नाही ठेवायचं. आता अर्धा मिनिट झाला की हे पीठ बघू शकता खालच्या बाजूने भाजलेलं आहे. फक्त एका गोष्टीची काळजी घ्या की जर तेल थोडंसं कमी पडत असेल ना तर खालच्या साईडला थोडंसं तेल सोडून घ्या, जास्त तेल नाही सोडायची गरज पडणार. आता ह्या पॅनमध्ये साईडला जे तेल होतं ना तेच मी पॅन असं फिरवून त्याच्याखाली तेल सोडून घेतलेलं. आता हे बघू शकता खालच्या बाजूने सुद्धा आपलं पीठ म्हणजे जे आपला जो नाश्ता होता ना तो सुद्धा मस्त असा भाजून झालेला आहे. हे बघू शकताय व्यवस्थित असं तयार झालेलं आणि ह्याला भाजायचं जास्त गरज नाही पडत. शिवाय ना ह्याला बनवायला सुद्धा जास्त वेळ नाही लागत. घरच्या साहित्यामध्ये अगदी तुम्ही फटाफट बनवून घेऊ शकताय. आता ह्याला आपण काढून घेऊयात. तर आता दुसरी स्टेप कशी करायची ते सांगते. जर तुमच्याकडे कढई असेल ना, अशी कढई असेल ना तर त्या कढईमध्ये तुम्ही बनवू शकताय. ज्या पसरट असतात ना कढया शक्यतो त्याच्यामध्ये नका बनवू, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला फ्लिप करता येणार नाही. तर आता ही कढई ना जनरली मी जास्त वापरत नाही, कधीतरीच वापरते. आता ह्या कढईमध्ये पण 1 टेबलस्पून इतका, 1 मोठा चमचा इतकं तेल घातलं. तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये आपण मोहरी घालूयात. मोहरी मस्त अशी तडतडली की ते बॅटर परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आणि 1 पळी इतकंच बॅटर मी त्याच्यामध्ये घातलेलं आहे बघा. जास्त बॅटर आपल्याला ह्याच्यामध्ये नाही घालायचं. गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आणि ह्याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि परत ह्याला आता काढून घ्यायचं. आता हे बघा खालच्या बाजूने किती मस्त असा कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकताय. खालच्या बाजूने भाजत आलं ना की ह्याच्यावरून समजून जातं की आपलं बॅटर याच्यामध्ये व्यवस्थित झालेलं आहे. आणि आता ह्याला आपण इथे फ्लिप करून घ्यायचं. फक्त ना फ्लिप करताना एका गोष्टीची काळजी घ्या की ह्याला ना सगळ्या बाजूने ना अगोदर पूर्ण असं व्यवस्थित मोकळं करून घ्या. नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं फ्लिप करायला घेतो आणि ते खालच्या बाजूने भाजलेलं नसतं. मग एकतर ते करपून तरी बसतं, नाहीतर खाली तळायला चिकटून तरी बसतं. त्यासाठी व्यवस्थित सगळ्या बाजूने त्याला मोकळं करून घ्या. आणि जर गरज पडत असेल ना तर त्याला व्यवस्थित असं तेल सोडून घ्या. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, जर पहिली स्टेप जर तुम्हाला नसेल, अवघड वाटत असेल ना, अशी कढई जनरली सगळ्यांकडे उपलब्ध असते. तुम्ही अशा कढईमध्ये पण बनवू शकता, कारण साईडला जे तेल उरलेलं असतं ना ते आपण त्याच्यामध्येच वापरू शकतोय. दुसरं एक्स्ट्रा तेल घालायची आपल्याला इथे गरज नाही पडणार. आणि आता हे बघू शकता अर्धा मिनिट झालाय, खालच्या बाजूने सुद्धा मस्त असं भाजलेलं आहे. एकदा फ्लिप करून दाखवते. हे बघा आता ह्याला आपल्याला जास्त वेळ भाजायची गरज नाही पडणार. आता ह्याला सुद्धा आपण काढून घेऊयात. तर काढताना फक्त एका गोष्टीची काळजी घ्या की भरपूर वेळा काय होतं की ह्याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ वापरलं ना, त्यामध्ये घसरण्याची शक्यता असते ना, त्याच्यासाठी. तर हे बघा किती मस्त असं भाजलेलं. आता आपण दुसरा, आता ह्याच्यामध्ये आपण आता तिसरा सुद्धा बनवून घेऊयात. तर आता कढईमध्ये तेल घातलं की परत आता ह्याच्यामध्ये मोहरी घालायची. मोहरी मस्त तडतडली. तेल प्रत्येक वेळेस तुम्हाला घालावं लागेल, कारण हे बॅटर ना ते कढईला पटकन चिकटू शकतं. ह्याच्यासाठी जास्त पण नाही, 1 मोठा चमचा इतकं तेल घालायला लागेल तुम्हाला. आणि परत आता हे बॅटर त्याच्यामध्ये पळीने एका घालून घ्यायचं. परत ह्याच्यावरती झाकण ठेवायचं. गॅसची फ्लेम पूर्ण लो टू मिडियम ठेवायची. 1 मिनिटाचीच वाफ काढायची, जास्त वेळ नका ह्याला भाजत बसू. आणि आता भाजल्यानंतर तुम्ही ह्याचं टेक्स्चर खालून बघू शकता, अगदी असं झालेलं आहे. आता फक्त खालच्या बाजूने ना ह्याला आपल्याला व्यवस्थित असं मोकळं करून घ्यायचं आणि मग ह्याला फ्लिप करून घ्यायचं. आणि आता ह्या बाजूने फक्त आपल्याला ह्याला ना अर्धा मिनिट भाजून घ्यायचं, जास्त वेळ भाजून नाही घ्यायचं. जर गरज पडलीच की खाली तेल कमी पडतंय तर मग इथे तुम्ही तेलाचा वापर करू शकता. आता जर तुम्हाला हे काढायला जर जमत असेल ना तर तुम्ही असं करा, एका साईडनं एका बाजूने ना चमच्याचा सपोर्ट घ्या आणि दुसऱ्या बाजूने त्याला उलतानावरती घ्या आणि आता ह्याला काढून घ्या. बघू शकता तिन्ही सुद्धा पॅनकेक आपले किती छान झाले. एक मी तुम्हाला पॅनमध्ये दाखवलेला आणि 2 कढईमध्ये दाखवले आणि हा चौथा सुद्धा बनवलेला आहे. हे बघा अगदी सुंदर तयार होतात. अजिबात सुद्धा मोडत नाहीत, तोडत नाहीत. फक्त काढताना थोडीशी गोष्टीची काळजी घ्या, सपोर्ट घ्या चमच्याचा वगैरे कशाचा तरी, जेणेकरून तुम्हाला त्याला उलतानावरती व्यवस्थित पकडता येईल, जेणेकरून काढताना तुटणार नाही. तर हे बघू शकता सगळे पॅनकेक आपले मस्त असे तयार झालेले आहेत. आता याला मी माझ्याकडून पॅनकेक असं नाव दिलेलं आहे. तुम्ही तुमच्याकडून ह्याला नाव काय देणार हे मला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असला ना तर एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल ना तर सबस्क्राईब मात्र नक्की करा. कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका की हा मस्त असा चटपटीत नाश्ता कसा वाटला तुम्हाला. आणि एकदा मी ना ह्याला तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. हे बघू शकता अजिबात चिकट वगैरे होत नाही बरं का, कारण आपण ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. शिवाय ना ह्याच्यामध्ये आपण रवा सुद्धा वापरलेला आहे. त्यामुळे ना हा नाश्ता अगदी पचायला सुद्धा हलका आणि खूप असं मौसूद सुद्धा तयार होतो. हे बघू शकताय तुम्ही. आणि ह्याला ना तुम्ही तुमच्या घरात जर टोमॅटो केचप असेल किंवा हिरवी चटणी असेल त्याच्यासोबतही तुम्ही सर्व करू शकता. खूप छान लागतो बरं का, एकदा ट्राय करून बघा. मला कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका सुंदर आणि एका चटपटीत रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.